नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? तर किरण आर्यच्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. तर इथे तुम्ही बघू शकता सकाळ सकाळच पोपट तांदूळ खायला आलेला आहे आणि यांच्या आवाजाने आमची सकाळ आहे ही मस्त होते. तर आता मी चपात्या करायला सुरुवात करते. तर इथे मी चपातीचं पीठ घेतलेलं आहे आणि ते मी सुरुवातीला चाळून घेते हे बघा. आणि त्यामध्ये मी चवीपुरता मीठ घालते आणि पाणी घालून हे पीठ हे मी मळून घेते. आणि हे पीठ मळताना हे पीठ आहे हे जास्त घट्टही मळायचं नाही आणि जास्त पातळही मळायचं नाही, मीडियम पीठ मळून घ्यायचं, म्हणजे चपात्या आहेत ह्या चांगल्या नरम राहतात. तर इथे बघू शकता मी अशा पद्धतीमध्ये हे पीठ मी मळून घेतलं आहे आणि मी 10 मिनटं ठेवलेलं आहे. आणि 10 मिनटानंतर इथे मी परत हे पीठ आहे हे 2 ते 3 मिनिट परत मी मळून घेतलं आहे. हे बघा, अशा पद्धतीमध्ये पीठ मळल्याने चपात्या आहेत ना एकदम चांगल्या संध्याकाळपर्यंत नरम राहतात. तर आता आपण चपात्या करून घेऊया. तर मी हाताला तेल लावलेलं आहे आणि आता मी गोळा घेते. तुम्हाला जाड चपाती पाहिजे असेल किंवा पातळ चपाती पाहिजे असेल तशी तुम्ही इथे चपातीचा गोळा घ्या. आणि आता मी पातळ करून त्यामध्ये थोडंसं तेल लावते आणि थोडं सुकं पीठ घालते आणि मी इथे हा गोळा आहे हा मी बंद करून घेते. हे बघा, अशा पद्धतीमध्ये. आणि ह्या गोळ्याला आपण सुकं पीठ लावूया आणि चपाती लाटून घेऊया. तर इथे हे बघा, व्यवस्थित अशी चपाती गोल लाटून घ्यायची आहे. तुम्हाला जशी येईल तशी तुम्ही चपाती लाटून घ्या किंवा तुम्हाला जाड पातळ पाहिजे असेल तशी तुम्ही चपाती लाटा. तर इथे मी आता हे बघा अशी गोल अशी चपाती लाटून घेतलेली आहे. आणि आता आपण ही चपाती आहे ही शेकवून घेऊया. तर मी तवा चांगला तापून घेतला आहे आणि गॅस आहे हा मी आता मीडियमवरती ठेवलेला आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता चपाती कशी फुगते ती. ही बघा, बाजूने वरून तेल लावायचं किंवा तुम्हाला तूप लावायचं असेल ते तुम्ही तूपही लावू शकता. तर इथे बघा किती चपाती चांगली अशी फुललेली आहे. ह्या चपात्या अशा पद्धतीमध्ये केल्या तर ह्या चांगल्या फुलल्या जातात. अजून एक चपाती मी तुम्हाला दाखवते करून. ही बघा किती पटापट चपात्या आहेत ह्या फुलल्या जातात आणि ह्या चपात्या संध्याकाळपर्यंत चांगल्या नरम राहतात. बघा किती पटापट चपात्या अशा फुलल्या जात आहेत बघा. तर आता चपात्या करून झाल्या आहेत आणि इथे बघा किती चपाती अशी नरम अशी आहे ही बघा किती छान अशी नरम आहे, किती छान झालेले आहेत. आणि ह्या चपात्या भाजीबरोबर खायला खूप टेस्टी लागतात. तर इथे माझ्याकडं हे चपातीचा डब्बा आहे. तर यामध्ये मी ह्या चपात्या ठेवते. तर या चपात्या चांगल्या नरम राहतात हे बघा. आणि हे डब्बा तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा. आता आपण यानंतर मेथी आणि बटाट्याची भाजी कशी बनवायची ती बघणार आहोत. तर तेल चांगलं गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये मी कांदा घातलेला आहे. कांदा चांगला मी तेलावरती 2 मिनिटभर चांगला भाजून घेणार आहे. तर गॅस मी मीडियम ठेवलेला आहे आणि यामध्ये आता मी लसूण घालते आणि मिरची घालते आणि हे सर्व आपण परत 1 मिनिटभर चांगलं भाजून घेणार आहोत. आता आपण यावरती मसाले घालूया. तर सुरुवातीला मी हळद घालते, धना जिरा पावडर घालते आणि मेथी आहे ती घालते आणि हे आपण तेलावरती चांगली परतून घेणार आहोत. तर इथे मी 1 मिनिटभर ही मेथी तेलावरती चांगली परतून घेतलेली आहे. आणि यानंतर आपण यामध्ये बटाटे घालणार आहोत. तर मी आता बटाटे घालते आणि मी परत ही भाजी चांगली परतून घेते. तर ही भाजी आहे ही मुलं चांगली चवीने खातात. मुलांना मेथीची भाजी आवडत नाही, तर आपण बटाट्यामध्ये मेथी घातली तर मुलं आवडीने ही भाजी खातात. आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि ही भाजी आपण परत परतून घेणार आहोत. तर तुम्हाला बटाटे मॅश करायचे असतील तर तुम्ही मॅशही करू शकता किंवा ह्या फोडी अशाच ठेवल्या तरी चालेल. आणि यावरती मी झाकण ठेवते
आणि 5 मिनिटभर ह्या भाजीला वाफ देऊन घेणार आहे। तर इथे 5 मिनिट झालेली आहेत। आता आपण याचं झाकण काढूया आणि बघूया। ही बघा किती छान अशी भाजी झाली आहे आणि ही भाजी खायला खूप टेस्टी लागते। तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर, कशाबरोबर ही भाजी तुम्ही खाऊ शकता। तर चला आपण आता थाली लावून घेऊया। तर इथे मी आता थालीमध्ये सुरुवातीला भात लावून घेते। भात बघा किती वाफाळलेला छान असा भात सडसडीत झालेला आहे। आणि बाजूला मी कोबीची भाजी लावते। तर इथे मी कोबी आहे ही फक्त मी तेलावरती परतून घेतलेली आहे। तर ही कोबी आहे, कच्चट कोबी खायला चपातीबरोबर खूप छान टेस्टी लागते। आणि आता आपण केलेली मेथी बटाट्याची भाजी, डाळ, नरम नरम आणि गरमागरम अशा ह्या चपात्या। ही माझ्या चॅनलवरची दुसरी व्हिडिओ आहे। तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तुमचा सपोर्ट असेल तर मला अशा व्हिडिओ बनवायला खूप आनंद होईल। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा। तर चला भेटूया अशीच एक नवीन व्हिडिओ घेऊन। तोपर्यंत नमस्कार।